तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात देशी दारूचे दुकान नियमांना डावलून सकाळी 5 वाजतापासून सुरू होऊन रात्री 12 वाजता बंद केले जाते अशी गंभीर बाब समोर आली आहे। प्रत्यक्षात शासनाने दिलेल्या परवानगीनुसार या दुकानांची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 10 इतकीच निश्चित असताना उघडपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे। याशिवाय शहरातील काही हॉटेल्समध्येही नियमबाह्य पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत। या प्रकारामुळे सामाजिक शिस्त व सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पडदा उघडीत आणण्याचे कार्य सामाजिक नेते विनायक मापारी यांनी केले असून त्यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले आहे। नियमांचे स्पष्ट उल्लंघन होत असताना प्रशासन यावर कारवाई करणार का असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज जो काही माझ्या समोर विषय आलेला आहे तो विषय असा आहे की जे काही दारूचे दुकानं लोणारमध्ये सकाळी 4 ते संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत चालू असतात माझ्या माहितीप्रमाणे, आणि तसे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत। तसेच ज्या काही इनलिगल हॉटेल आहेत ज्यांना परवाने नाही, काही नाही, त्यांचे सुद्धा बेवाटपणे दारू लोणारमध्ये विकल्या जात आहेत। तर याच्यावर कुठेतरी शासनाने प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर काहीतरी अंकुश लगाम लावला पाहिजे, आणि जे काही आपली खोली जर असेल काही त्याच्यात तर ती बंद झाली पाहिजे। एवढे बोलतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय।